नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदळ पोटोबा. आलो आहे एक विशेष व्हिडिओ घेऊन. ती म्हणजे कांद्याची चमचमीत आणि झणझणीत अशी चटणी. आणि अशा प्रकारची चटणी खाल्ल्यावर तुम्ही 2-4 चपात्या तर जास्तच खाणार आहे बघा. तर अशा प्रकारची चटणी कशी बनवतात ते पाहूया, चला. नमस्कार मित्रांनो, आपलं आमच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक विशेष व्हिडिओ करणार मित्रांनो. बरेचदा काय होतं, आपण घरचं ते नेहमीच खाऊन खाऊन कंटाळून जातो. मग काय होतं, आपल्या तोंडाला चवच राहत नाही. मग काहीतरी वेगळं ट्राय करण्याची इच्छा होती. तर आपण काहीतरी वेगळं म्हणजे काय ते आज आपण बघणार आहे. तर आपण काय करणार आहे, आज आपण कांद्याची ना चमचमीत चटणी बनवणार आहे. ती चटणी खाल्ल्यानंतर तुम्ही नक्कीच 2 चपात्या जास्त खाणार. भाकरी खाणार असेल तर 1 भाकरी जास्त खाणार. अशा प्रकारची आपण आहे कांद्याची चटणी बनवणार आहे. तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ. तर आपण काय केलेलं मित्रांनो, हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, हा पावशर आहे. हा बारीक चिरून घ्यायचा मित्रांनो. त्याचबरोबर काय आहे मित्रांनो, आपल्याला ना लसणाचे ना एक साधारण 20 पाकळ्या लागणार आहेत. आपली चटणीला चांगला रंग यावा या हिशोबाने ना आपण बेडगी मिरची घेतलेली आहे 2 चमचे. त्याचबरोबर ही धना पावडर आहे, एक चिमूटभर आपण हिंग घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, एक चमचा ना जिरं मोहरी घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला ना तिखटपणासाठी आपण 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण 2 चमचे तेल घेतले आणि आपल्याला एक टोमॅटो लागणार मित्रांनो. या टोमॅटोची आपण पेस्ट करून घ्यायची आहे. आणि फोडणीसाठी आपण कढीपत्ता घेतलेला आहे. आणि गार्निशिंग साठी आणि चवीसाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे. एवढ्याच लिमिटेड गोष्टीमध्ये ना आपण एकदम लज्जतदार अशी चटणी बनवणार आहे मित्रांनो. तर आता कशी बनवायची बघून घेऊया. तर मित्रांनो, आता काय करू, आपण चटणी बनवायला तयारी झालेली आपली. तर आता आपण काय करूया, फोडणी द्यायसाठी आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ. तर तेल गरम होतो आपण 2 मिनिटं थांबूया. तर मित्रांनो, आपलं तेल आहे ना छान तापलेलं आहे. तर आता आपण काय करूया, प्रथम चिमूटभर आपण हिंग टाकून घेऊया. हिंग टाकलं की लगेच आपण कढीपत्ता टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण मोहरी टाकून घेऊ. त्यानंतर जिरं टाकून घेऊ. थोडं आपण हलवून घेऊ, आपण हे चांगलं तडतडून देऊया. आणि त्यानंतर लगेच आपण हा कांदा आहे, हा कांदा टाकून घेऊ. मित्रांनो, आपल्या चटणीचा मेन घटक कांदा आहे. कांदा चांगला आपण भाजून घ्यायचा आहे. जेवढा चांगला भाजून घेणार ना तेवढी भारी आपली चटणी लागणार आहे. आपण साधारण लाल होस्तोवर आपला कांदा भाजून घेऊ. पाहू शकतो आपल्याला गुलाबी सर असा रंग आलेला आहे आपल्या कांद्याला. याचा अर्थ आपला कांदा चांगला भाजलेला आहे. तर आता काय करू, आपण ते मगाशी घेतलेल्या मिरच्यात ना आपण जरा बरड्या अशा बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून चांगल्या भाजून घेऊ. मित्रांनो, आपल्या मिरचीला ना चांगला ठसका येतो आहे ना, चांगलं भाजून घ्यायचंय. ठसका आल्याशिवाय ना चव येत नाही कधी पण, कोणतीही भाजी असो नाही तर चटणी असो. ठसका खूप महत्वाचा आहे. ठसक्याने त्रास होतो, पण त्याचबरोबर ना आपल्या जे पण बनवणार ना त्याला खूप छान चव येते. तर आपली आता मिरची चांगली भाजून झाली आहे. तर आता आपण काय करूया, बारीक करून घेतला आहे ना लसूण पण टाकून घेऊ. आणि लसणचा आहे ना कच्चापणा जास्त आपण चांगलं भाजून घेऊया. मित्रांनो, आता आपला लसूणही चांगला भाजून झालेला आहे, त्याचा कच्चापणा पूर्ण निघून गेलेला आहे. तर आता आपण काय करायचंय, आपण जे टमाट्याची पेस्ट केली आहे ना ती पेस्ट टाकून घेऊ. आणि ते एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊ. टमाट्याचा कच्चापणा निघून गेला की काय करायचं मित्रांनो, लगेच आपण काय करायचंय, 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची. त्याचबरोबर आपण 2 चमचे बेडगी मिरची पावडर पण टाकून घ्यायची. आणि चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. तर मित्रांनो, आपण आता बेडगी मिरची आणि धना पावडर टाकून झाले. तर आता चवीनुसार थोडस मीठ टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ. मित्रांनो, आता काय करायचंय, आपण साधारण एक अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं. आणि एक साधारण एक 5-10 मिनिटं असंच आपलं कांदा शिजू द्यायचा आहे. शिजल्यानंतर आपली कांद्याची चटणी रेडी आहे खाण्यासाठी. तर आता आपण काय करूया, शिजत ठेवूया. मित्रांनो, आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. पाहू शकतो मित्रांनो, आपला कांदा छान शिजलेला आहे, रंगही किती छान आलेला आहे मित्रांनो. आता हे स्टेजला काय करायचं, आपण गॅस बंद करायचा आहे. आणि बंद केल्यानंतर ना थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर एक लिंबू पिळून घ्यायचंय.
आहे ना चौथा भाग आहे लिंबाचा. आणि सगळ्यात एक महत्वाचा आणि सिक्रेट म्हणजे काय आहे, कोणतीही चटणी बनवताना एक चिमूटभर आपण थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. तर आपल्या ना चटणीला ना सगळा बॅलन्स होता चवा आणि एकदम छान लागते आपली चटणी. तर हे सगळे घटकांना आपण एकदा मिक्स करून घेऊ. मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपली ना चमचमीत अशी कांद्याची चटणी तयार झालेली आहे. मित्रांनो पाहू शकता आता आपल्या कांद्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आपला कांदा शिजलाही आहे. तर अशा प्रकारे आपली ना कांद्याची चमचमीत चटणी झालेली आहे. तर आता खाण्यासाठी आपली रेडी आहे. मित्रांनो पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. तर आता आपण हे सर्व करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो, तर आपली कांद्याची चमचमीत अशी चटणी आपण चपाती बरोबर सर्व केलेली आहे. तर आता आपण त्याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊ. मित्रांनो ही चपाती बरं आहे ना, ही चटणी खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच 2 चपात्या जास्त जाणार आहेत. तर आपण आता एक घास खाऊन बघूया. पाहू शकता किती भारी रंगत आलेली आहे. तर आता एक घास खाऊया. मित्र अतिशय भारी चव आलेली आहे. मित्रांनो कंटाळा आला असं नेहमी सारखं जेवण खाऊन खाऊन तर नक्की ही भाजी करून बघा, कांद्याची चटणी, तर तुम्हाला एक नंबर लागेल. तर आता आपण भाताबरोबर पण आपण याची टेस्ट घेऊया. आपण थोडी चटणी भातामध्ये टाकूया, मिक्स करूया. पाहू शकता तुम्ही. तर आता आपण खाऊन बघूया. एक नंबर मित्रांनो. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार थोडासा लिंबू पिळलं ना अजून भारी लागेल. तर अशा प्रकारची ना चटणी तुम्ही एकदा घरी करून बघा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो बरेच लोकांना ना पराठे आवडत असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. कोण आलू पराठा करतो, कोण मेथीचा करतं, कोण कोबीचा करतं. तर जी आपण ही चटणी बनवली ना मित्रांनो, ही चटणी ना आपण आहे ना परोठ्याचं स्टफिंग म्हणून वापरलं ना तरी चालू शकतं. तर उत्कृष्ट लागेल. एकदा त्या पद्धतीने पण तुम्ही ट्राय करा. त्याला आपण मसाले चपाती किंवा कांद्याचा परोठा म्हणू आपण त्याला. तर एक नंबर लागेल. तुम्ही ट्राय करून बघा एकदा. आपण काय करणार आहे, ते कांद्याचा आपण चटणी बनवले त्याचं स्टफिंग करून आपण आहे ना आता परोठा बनवणार आहे. तर आपण जे गव्हाचं कणिक घेतलेलं आहे, नेहमी चपात्या करतो तसंच केलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये काय करायचंय, थोडंसं लाटून घ्यायचं आपण आणि थोडंसं एक लाटून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपण एक मध्यम आकाराची चपाती सारखं लाटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार आपण कमी जास्त प्रमाणात करू शकतो मसाला. तर आपण जो कांद्याची चटणी याच्यामध्ये आता भरून घ्यायची आहे. चमच्याच्या साहाय्याने एकसारखं सगळं पसरून घ्यायचंय. पसरून घेतल्यानंतर काय करायचंय, परोठ्याच्या सगळ्या बाजू आहेत ना चारही बाजूने आतमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याचा असं गोळ्यासारखं करायचंय आणि त्याच्या गोळा केल्यानंतर वरून थोडंसं दाबून घ्यायचंय. हलकंसं दाबून घेतल्यानंतर ना आपण जसं नेहमी चपाती लाटतो त्या पद्धतीने हलक्या हाताने लाटायचंय. जास्त जोर जाऊन आपण लाटलं तर आपलं स्टफिंग बाहेर येऊ शकतं. थोडं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर आपण नेहमीच्या पद्धतीने आता चपाती लाटून घेतल्यासारखं घेतोय. तर कधी कधी काय होतं, थोडं थोडं प्रमाणात मसाला बाहेर येतो, पण त्याची काय हरकत नाहीये. आला तरी काय फरक पडत नाहीये. तर आपण लाटून घ्यायची आहे चपाती पूर्ण. परोठा आपला लाटून झालेला आहे. तर आता आपल्याला तव्यावर शेकून घ्यायचंय. तर आता आपण तव्यावर शेकून घेऊ. आपण आता ना गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. तर या तव्यावर आपल्याला काय करायचंय, आपण जो लाटलेला परोठा आहे तो आपण भाजून घ्यायचा आहे. तर काय आहे, आता आपला परोठा आपण भाजून घेतलेला आहे. तर दोन्ही बाजूने आपण चांगला छान भाजायचा आहे. तूप किंवा तेल काही लावलं तरी चवीला खूप सुंदर लागतो. अशा प्रकारे ना दोन्ही साईडने आपण आहे ना तेल लावून किंवा तूप लावून भाजून घ्यायचंय. काही जणांना खरपूस आवडतं. खरपूस भाजून जरासा क्रंचीनेस येतो. तर आपल्या आवड असते, कोणाला नरम आवडतं, कोणाला क्रंची आवडतं. तर आपल्या आवडीनुसार आपण आहे ना परोठा भाजून घ्यायचा आहे आणि आपण दही किंवा जे आपण आता चटणी बनवली आहे कांद्याची त्याच्याबरोबर खाल्लं तरी खूप चांगलं लागतं. तर अशा प्रकारचं स्टफिंग करून परोठा पण तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतो. तर आता आपला परोठा भाजून झालेला आहे. पाहू शकता किती छान दिसतोय. तर त्याचं रंग वगैरे एकदम ना छान दिसतंय. तर अशा प्रकारचा परोठा ना तुम्ही एकदा ट्राय करा.
तर आमच्या परोठाची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.